मला भाई कसं वाटतंय? सो भावांनो आता आम्ही जातोय, आम्ही कॅमेल वर बसलोय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही आलोय सॅम्स अँड ड्यूज मध्ये. आता झाले 4:30 वाजलेत संध्याकाळचे आणि तुम्ही बघू शकता 2 रूम पेक्षा 2 जे हॉटेल्स आम्ही स्टेला होतो त्यापेक्षा हा जो व्ह्यू आहे रूमचा. 2 बेड आहेत आम्हाला आणि इथे हा वॉशरूम आहे असा एकदम ह्यूज असा. आणि तुम्हाला मला बाहेरचा व्ह्यू दाखवायचा आहे. सो जे टेंट होते जेठालाल वगैरे मध्ये सो तसा आहे इथे. आम्हाला हा VIP कॉटेज आलाय. हे 4 रूम्स जे खालचे आहेत ते आणि बाकी सर्व प्रजा जी आमची आहे ती अशी इथे अशी ह्या टेंट मध्ये आहेत. आणि हा असा पूर्ण आणि आपल्या बॅक साईडला मी तुम्हाला मला तुम्हाला दाखवायचं आहे की पूर्ण रेगिस्तान. तर हे खरं राजस्थान आम्ही आता वाटतंय. खूप भारी व्ह्यू आहे गाईज, खूप भारी व्ह्यू आहे. सो हे बघा इथून आता मी नंतरला परत बाहेर जाऊन पण तुम्हाला दाखवीन, बट तरी पण एक नॉर्मल लाईट व्ह्यू देतो तुम्हाला रेगिस्तानचा. तुम्ही बघू शकता पुढे पूर्ण रेगिस्तान आहे. इथे कॅमल राईड वगैरे आहे म्हणजे. आणि इथे असं आहे आणि इथे अशी पार्किंग एरिया आणि हा पॅलेस टाईप मधून आतमध्ये आलो आणि पाठीमागे टेंट आहेत. खूप भारी आहे, खूप भारी. काय म्हणतो स्वयं, कसे हा रूम कसा वाटला आताचा? फुल मजा आज रात्रभर. काल भाई विषय खोल आहे काय तेजस, एक नंबर. इथे खरी वाईब आहे. इथे जे 2 रूम 2 हॉटेल पेक्षा हे भारी आहे भाई. आपली प्रजा कुठे? आपली प्रजा कुठे? खालती टेंट मध्ये. ती प्रजा आपली वर, राजा वर. काय बोलतो राजा वर. सिटी टेम्पल वर खाली होती. सो गाईज आता आम्ही चाललोय कॅमेल राईड साठी. तर बघू शकता इथे तुम्ही पूर्ण रेगिस्तान. ऑसम व्ह्यू, ऑसम. हे कॅमल वगैरे सगळे दिसत आहेत तुम्हाला. तर हा आपला रोजनी रिसॉर्ट आहे हा, जिथे म्हणजे टेंट्स वगैरे आहेत. तो हा त्याचा व्ह्यू आहे आणि हे रेगिस्तान पूर्ण. आम्ही आता आहे सॅम्स अँड ड्यूज मध्ये. इथे सगळे कॅमल्स आहेत. मॅम तुम्ही नाही बसणार आहात कॅमलवर? अच्छा अच्छा ओके. मला हा कॅमेल भेटलाय. तेजस आता इथे बसणार आहे. तेजस आली आपली बाई. मला भाई कसं वाटतंय? काहीतरी बोलला. जवळ येऊ लोक. दुबई से रिटर्न के फॉर वल्ला हबीबी बोल वल्ला हबीबी हबीबी कम टू रेगिस्तान. इथे बघा पडले पाहिजे हे लोक. तो भावांनो आता आम्ही जातोय, आम्ही कॅमेल वर बसलोय. तो हा पूर्ण रेगिस्तान आहे. ही रेगिस्तानची राईड आमच्या कॅमेल वर. आमचा तेजात भाऊ इथे बघ पाठीमाग. नाचो. कडक कडक एक्सपिरियन्स भाई लोग, कडक एक्सपिरियन्स. बघितलं सनसेट पॉइंट वर इथे समोर. तिथून आता आम्ही इथे आलो. मॅम कसा होता मॅम कॅमल राईड?
सो हा असा पॉइंट एक नंबर वाटतंय यार, फुल ऑसम. ती बघ पाचवी बघ कशी वाटते राईड. डेंजर. ऐकतच नव्हता. शिफा शिफा. तो गाईज जसं की आम्हाला तो कॉटेज भेटलाय. सो इथे असा टेंट. सो हे नुपूर आणि कांचनचा हा रूम आहे. सो टेंट हा असा आहे आतून असा टेंट असा आहे. पण काय वाटलं कोणतं चांगलं आहे, आमचं की टेंट? टेंट इज क्यूट, तुमचं इज लक्झरियस. परत लाईट गेली. फ्लॅश हो आता जस्ट लाईट गेली आहे. ही बघ इथं तुमची जी रूम आहे ना ती सगळीकडे बघायला भेटते, पण हे टेंट फक्त वेगळं आहे, म्हणजे इथेच भेटतं ते पण बरोबर. इथे राहण्यात मजा आहे, एन्जॉयमेंट. पण ते VIP लोकांसाठी तो कॉटेज दिलाय. आपला कॉटेज असा हा समोर आहे तिथे आणि हे टेंट तिथे आहेत. म्हणजे राजा दरवेळेला वरतीच असतो. आली लाईट. पण सो गाईज आता आम्ही आहे सँड ड्यूस मध्ये आणि आता आमची ह्याच्यानंतर DJ नाईट असणार आहे. पण तोपर्यंत आमचं जरा इथे प्रोग्राम चालू आहे तर तुम्ही बघू शकता हे असं इथे